आज देखील तिसऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. इथून पुढचे प्रत्येक दिवशी टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी भुरळ पाडली, प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले असे अनेक तारे या टिंगरेज सरकार चषकमध्ये पाहायला मिळणार आहेत. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर असणारी वाहिनी, ज्या वाहिनीने टेनिस बॉल क्रिकेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. धन्यवाद संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि सध्या साहिल चव्हाण ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. लाईव्ह स्कोरर म्हणून विनू शिवगण, त्याचबरोबर कॅमेरामन जितू, शाहरुख शेख, हर्षित पाटील, आयुष आणि साई ही संपूर्ण टीम tenniscricket.in साठी खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपणचं काम करत आहे. त्यांचं देखील स्वागत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे डीजी ऑपरेटर आपले देखील खूप खूप धन्यवाद. आणि आता सामन्याला सुरुवात होईल. पंच पोहोचलेले आहेत. क्षेत्ररक्षण सेट केलंय. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना, चला 12th मॅन पाठवून द्या. मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी 12th मॅन तुमचा पोहोचला पाहिजे, अदरवाईज आपल्याला दंडित केलं जाईल. याची दखल घ्या. त्यानंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. सध्या गोलंदाजीसाठी बहुधा अखिलेश सिंग हा दाखल झालेला दिसतोय. सिंग इज किंग. मागील काही वर्ष सातत्याने चांगली प्रभावी गोलंदाजी केली जाते या गोलंदाजाकडून. नाशिक परिसरातून दाखल झाला हा गोलंदाज. पहिला बॉल ओव्हर द विकेट, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु चेंडू निघून चाललाय सरळ रेषेमध्ये. डॉट बॉलनी सुरुवात. आणि कमेंट्री बॉक्समध्ये देखील आता आमच्यासोबत जोडले जात आहेत अलंकारिक शब्दाचे धनी आमचे जवळचे मित्र. वेलकम नरेश डोमे सर. थँक्यू अखिलेश सिंग गोलंदाजी मार्कवरती. नाशिकचा हा एक सुपरस्टार खेळाडू आहे. अनेक ऑल इंडिया ओपनच्या अनेक टुर्नामेंट्समध्ये आपण बघितलेलं आहे. विशेषतः पुण्यातलं प्रतीक पुणेमधून देखील या खेळाडूला भरपूर वर्ष खेळताना आपण पाहिलेलं आहे. आज परत एकदा तो पुण्यातलाच अर्थात PCMCच्या धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनकडून मैदानामध्ये आलेला आहे. पहिलं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. आणि तुम्ही लक्षात आलं की या खेळाडूकडं स्पीड काय आहे, या खेळाडूकडं व्हेरिएशन काय आहे. आणि त्यामुळं एक हरहुन्नरी गोलंदाज म्हणून अखिलेश सिंगकडे सातत्यानं बघितलं जातं. त्याचा एक दरार आहे आणि तोच या मैदानामध्ये कसा ठेवतो हे पाहायचंय. कारण समोरचा संघ देखील काही नौखा नाही आहे. निखिल बागुल आणि त्यांची एक तगडी टीम मैदानामध्ये आलेली आहे आणि सातत्याने या संघाने देखील आपली दखल घ्यायला भाग पाडलेला आहे. इथे एक तेज तर्राट टाकलेला बाउन्सर, वाईड चेंडू डोक्याच्या वरून जातोय हा चेंडू. वाईडची घोषणा पंचांकडून येते आणि विशेष म्हणजे एक बाउन्स अलाउड जो असतो तो देखील आता संपलेला आहे. मला वाटतं पुढचा बाउन्सर आता नो बॉल असणार आहे. त्यामुळे बाउन्सचं जे अश्र आहे जे नेहमीच घातक ठरतं अखिलेश सिंगचं, ते अश्र आता त्याला वापरता येणार नाही. गोपी पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाचं फुटवर्क तपासायचं होतं, मात्र वाईडची घोषणा झाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. अखिलेश सिंग पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल पुढे सरसावलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत टिंगरेज सरकार चषक चौकार. पहिल्याच षटकामध्ये एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा पुढे आला फलंदाज आणि खूप सुंदरसा ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. 4 धावा इथं घेत अखिलेश सिंगला सुद्धा इशारा दिलेला आहे. गर्भगळीत इशारा दिलेला आहे शुभमनं. 4 धावा घेतल्यात. विकी काळे शुभम ही सलामीची जोडी मैदानामध्ये केदारनाथ 11 खरवते संघाकडून दाखल झालेली आहे. आणि या बॅटिंग ट्रॅकवरती मोठा स्कोअर निश्चित अपेक्षित असणार आहे. ओहो हो, कड होती का, थोडासा प्रश्न असू शकतो. मात्र 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. अविनाश रामगुडेला, कुठल्याही विकेट किपरला ज्यावेळेस फलंदाज इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करत असतो, अशा परिस्थितीमध्ये चेंडू त्याच्या आयसाईट वरून जातो विकेट किपरच्या आणि मग तो कलेक्ट करणं खूप कठीण जातं. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस या समस्येला सामोरं जावं लागू शकतं आणि त्यामुळे तुम्ही तयार असलं पाहिजे. फलकावरती धावा 6 आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अखिलेश सिंग पहिल्या 4 बॉलवर फक्त 6 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक चौकार आहे. आणि त्यानंतर कोणती मोठी संधी दिलेली नाहीये. परंतु शुभम आणि विकी काळे हे देखील मातब्बर फलंदाज आहेत. शुभम सध्या 4 बॉलमध्ये 5 वर खेळतोय. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. सध्या पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवणं गरजेचं आहे. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर तिकडे 2 क्षेत्ररक्षक, एक डीप स्क्वेअर लेग आणि त्यानंतर काऊ कॉर्नर.
राऊंड विकेटचा बॉल फ्लिक केलाय बॉल बॉटम हँडचा वापर करत असताना लॉंग लेगला दिशा दिली 2 क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय भाग मिल्का भाग असं सांगावं लागेल कारण धावा गरजेच्या आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असते त्यावेळेला बॅटल चांगलं रंगतं पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 8 डबा आलेत एक चौकार पाहायला मिळाला पॉवर प्लेमध्ये जी कोंडी आहे ती फोडावी लागेल आणि त्यानंतर धावा वसूल कराव्या लागतील परंतु दुसऱ्या बाजूने अखिलेश सिंग त्याला माहिती आहे योग्य वेळेला कोणता चेंडू टाकायचा लेफ्ट हँडरसाठी तो राऊंड विकेट नेतोय पुढचा चेंडू ओ वाह क्लास टिपिकल क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवून दिलाय देखना नजाकत डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंगअप मधून काढलाय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 धावा ही खासियत आहे पुन्हा 4 शुभमच्या बॅटमधून लागोपाठ म्हणता येणार नाही मात्र या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत पुन्हा एकदा तिथेच खेळला त्याने खरं तर इनसाइड आउट अतिशय अप्रतिम फटका गॅप जो मिळाला होता 38 सर्कल मध्ये मर्यादा असल्यामुळं क्षेत्ररक्षणाची मर्यादा होती तर त्याचा पुरेपूर फायदा इथे घेतलेला आहे शुभमनं आणि त्यामुळंच फलकावरती 12 धावा मला वाटतं चांगली सुरुवात आहे ही या ठिकाणी श्री केदारनाथ 11 करवते संघाकडून अखिलेश सिंग सारख्या तगड्या गोलंदाजा समोर 12 धावांची सुरुवात निश्चित चांगली ठरू शकते येणारे 5 षटकं ही आणि त्यासाठी जो कॉन्फिडन्स हवा होता तो प्राप्त करण्यात यश मिळालेलं आहे केदारनाथ 11 खरवते संघाला 12 धावा फलकावरती शुभम खेळतोय 5 वरती विकी काळे 6 वरती मात्र 2 चेंडूमध्ये विकी काळेनं 6 धावा खेळलेला एक चौकार त्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती आलेला आणि धाव फलकावरती 12 पहिले काही चेंडू हलक्या त्याने खेळून काढले आणि त्यानंतर 2 चौकार वसूल केले मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो कारण मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं आणि आज ते कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायचे दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश गोसावी नंदुरबार एक्सप्रेस या नावाने देखील हा खेळाडू परिचित आहे आता मैदानामध्ये दाखल झाले अल्पावधीमध्ये याने देखील भरपूर ख्याती मिळवली आहे पण ती ख्याती अशीच मिळालेली नाही आहे त्यासाठी भरपूर मेहनत जिद्द चिकाटी सातत्य या गोष्टी गुगलच्या प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाहीत त्या घडवाव्या लागतात आणि ते प्रत्येकाने घडवले म्हणून आज मैदानात टिंगरे सरकार चषकमध्ये ते खेळत आहेत पहिल्या षटकानंतर 12 धावा सुरुवात चांगली आहे फ्लाइंग स्टार्ट जो गरजेचा होता पहिले 2 चेंडू अखिलेशने निर्धाव टाकले परंतु त्यानंतर 2 चौकार त्याच्या विरोधात आले ही देखील जमेची बाब आहे म्हणजे काय तर बॅटल बरोबरीचं चाललंय आता प्रथमेश शुभमला रोकेल का विकी कलमेने 2 बॉलमध्ये 6 काढलेत प्रोजेक्टेड स्कोर या सरासरीने गेला तर 72 म्हणजे 72च्या आसपास जाऊ शकेल परंतु सध्या कोणतंही प्रेडिक्शन करणं मूर्खपणाचं ठरू शकेल तर पहिलंच षटक संपलंय जिथे 12 आल्यात आता 12 वाजवायचे आहेत कोणत्या संघाचा 12 वाजवणार आणि त्यासाठी पारा उन्हाचा देखील चढलाय परंतु इथे स्वतःला सिद्ध करायचंय प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट मोदी विकेटने पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय दुसऱ्या षटकाला सुरुवात नरेश सर पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात प्रथमेश गोसावी पिंपरी चिंचवड नेहरू नगरला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे सातत्याने या विभागातून खरं तर खूप खेळाडू पुढे आलेले आहेत रोहन खरात देखील याच विभागातून येतो विपुल खैरे याच विभागातून येतो विजय खडके इथूनच येतो विशाल कांबळे इथूनच आपण पाहिला आणि असा हा नेहरू नगरचा विभाग आहे मात्र खूप सुंदर फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट पुन्हा लॉंग ऑफला 4 रन सगळे फटके त्याच दिशेने येत आहेत प्रथमेश गोसावीवरती देखील हल्ला चढवला इथे यावेळी शुभम कडून हा चौकार येतोय फलकावरती धावा 16 आहेत कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट हे फटके खरं तर त्यांच्यामध्ये थोडंसं साम्य आहे कव्हर ड्राईव्ह हा जमिनीच्या समांतर जातो इनसाइड आउट हवेतून जातो एक काळ असा होता क्रिकेटमध्ये की इनसाइड आउटचे फटके खेळलेच जात नव्हते म्हणजे साधारणतः 90च्या दशकामध्ये पहिल्यांदा इनसाइड आउट खेळला गेला आणि त्यानंतर आता टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका पूर्वी जसा रिव्हर्स खेळला जायचा आता इनसाइड आउट खेळला जातो इतका खेळाडूंनी त्या फटक्यावरती प्रभुत्व संपादन केलेलं आहे ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न इथे वा फुलटॉस बॉल होता योग्य नसियत आणि इथे मिळणार आहे 4 धावा हा खूप सुंदर लाजवाब शुभमच्या बॅटमधून पुन्हा तिसरा चौकार इम्प्रुव्हायझेशन लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशाच पद्धतीचा हा फटका यावेळेला आबाद करतोय ॲक्शन रिप्लेमध्ये पहा इरादा स्पष्ट दाखवला आणि त्यानंतर उलट्या दिशेने खेळत असताना हा रिव्हर्स स्वीपचा चौकार आलाय आणि बरोबरच प्रथमेश गोसावीवर आता आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट केले चौकाराच्या मदतीने धावसंख्या 20 वर पोहोचली आहे 2 बॉलवर 2 चौकार तिसरा देखील येईल का स्ट्राईक एंडला शुभम तयार जागा बनवली आहे स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपला नाहीये आणि आता आलाय हा लगातारचा तिसरा दणदणीत खणखणीत टिंगरे सरकार चषक 4 धावा गोलंदाजाच्या डोक्याला मुंग्या येतील अशी फलंदाजी केली आहे शुभमनी
पहिला चेंडू निर्धाव होता नरेश सर. त्यानंतरचे 3 चौकार, इम्प्रुव्हायझेशन आणि आत्मविश्वास याची चांगली जम बसवली आणि त्यानंतर 3 चौकार आले. निश्चित चारही बॉल बघितले आपण तर चारही वेगवेगळे बॉल इथे टाकलेले आहेत. प्रथमेश गोसावीने म्हणजे गोलंदाजीमध्ये काही चूक केली असं मला वाटलं नाही. एक बॉल जो दुसरा चौकार आला होता तो थोडासा फुलटॉस होता, उजव्याच्या बाहेर भरकटला होता गोलंदाज. मात्र 3ही वेळेस जे फटके शुभमने खेळले त्याचं कौतुक करावं लागणार आहे. पहिला इनसाइड आउट खेळला, त्यानंतर रिव्हर्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साईडला इम्प्रोव्हायझेशन. ओ हो 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 हो, इथे रिव्हर्स स्वीपचा अत्यंत दिमागदार कडक शॉट, सुपर कडक 4 रन, लागोपाठचा चौथा चौकार. सकाळी उठल्यानंतर एखादा कडक चहा घ्यावा, त्यापेक्षाही हा कडक नाही तर हा बेधडक होता आणि हा लगातारचा चौथा चौकार आहे. इसको लगा डाला, तो लाईव्ह झिंगाला आला. पहा बॉडी लँग्वेज पहा, सांगितलं आज सोडणार नाहीये, मी सोडण्यासाठी आलेलो नाहीये. आणि त्यानंतर आक्रमण, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव, हेच परिसूत्र इथं राबवलं आणि पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत असताना धावसंख्या 28. शुभम 9 बॉलमध्ये 21 वर पोहोचलाय. शुभम पाटील 9 चेंडूमध्ये 21, 5 चौकार या फलंदाजाच्या बॅटमधून आलेले आहेत. खरं तर आपण बघतो ना की क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे म्हणजे फक्त एरियल स्ट्राईक करायचा का, ते नाही. तुम्ही गॅपमध्ये खेळून सुद्धा चौकार मिळवू शकता, धावा जास्त वेगाने आणू शकता, पॉवर प्लेची मर्यादेचा फायदा उठवू शकता आणि तेच शुभम पाटीलने दाखवून दिलेलं आहे. 5 चौकार त्याने खेळले या 2 षटकांमध्ये आणि त्यामुळेच स्कोअर दाखवतो 29. 2 षटकामध्ये श्री केदारनाथ 11 करवते निश्चित मजबूत स्थितीमध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडूंनी झालेली सुरुवात, बघता बघता 2 षटकं संपली. 12 बॉलमध्ये 29 आल्या. म्हणजेच काय, पॉवर प्लेमध्ये चांगलं कमबॅक, चांगली फलंदाजी, फ्लाइंग स्टार्ट, सातत्य. तुम्ही सुरुवात करता याला महत्त्व नाही आहे, सातत्य, कन्सिस्टन्सी भरपूर महत्त्वाची राहते आणि तीच कन्सिस्टन्सी, सातत्यपूर्ण फलंदाजी शुभमकडून पाहायला मिळाली. 220चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. विकी काळे सध्या सह अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये आहे. तो सध्या शांत आणि संयमी साथ देतोय असं म्हणता येणार नाही, कारण 2 बॉलमध्ये 6 म्हणजे 300चा स्ट्राईक रेट त्याचा देखील आहे. मात्र प्रथमेश गोसावीचं हे षटक 17 धावांचं राहिलं. डोक्याला मोंगे आले असतील, विचार करायला भाग पाडला असेल, परंतु 2 षटकं फलंदाज हवी ठरलेत. येणारी 4 षटकं तुमच्याकडे आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते पुन्हा एकदा अखिलेश सिंग ऑन मार्क फार एंड कडून तिसऱ्या षटकासाठी दाखल झालाय. तर समोर आहे शुभम. अखिलेश सिंग प्रभावी होतं पहिलं षटक, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक बाउन्सर आणि तो वाईड आहे. निश्चित गोपी सर बघायला मिळालं अखिलेश सिंग कडून, त्याचं महत्त्वाचं आश्रय तो म्हणजे बाउन्सर. मात्र मागच्याही षटकामध्ये त्याने दुसऱ्या बॉलवरती बाउन्सरचा प्रयत्न केला, तो वाईड ठरला. या षटकामध्ये देखील पहिलाच बॉल बाउन्सर टाकलाय, तो वाईड ठरला. ज्यावेळेस असा गोलंदाज समोर येतो त्यावेळेस फलंदाज देखील एक माइंडमध्ये असतो की त्याला कॉन्शियस असतो की कधी बाउन्सर येईल, कधी बाउन्सर येईल. पण तो जर पहिलाच बाउन्सर वाईड होत असेल तर त्याचा परिणाम पुढच्या 6 चेंडूंमध्ये होणार आहे. कारण फलंदाज देखील थोडेसे आता निर्धास्त असणार आहे की आपल्याला बाउन्सर येणार नाही. इथे थ्रो खराब आहे आणि अजून एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे इथे शुभम पाटीलला. विकी काळे शुभम पाटील सलामीची जोडी 30 धावांची दमदार सलामीची नोंद करत असताना श्री केदारनाथ 11 खरवते संघ आता एका चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. अखिलेश सिंग गोलंदाजी मार्कवर. शुभम पाटील यावर लक्ष असेल, पाटीलने असं पाटीलकी दाखवली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरातून हा खेळाडू दाखल झाला आणि सध्या त्याने आपली पाटीलकी मैदानामध्ये आतापर्यंत चांगली दाखवली आहे. पण तो अखिलेश हा देखील एक माथाभर गोलंदाज आहे. पुन्हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला अँगल बनवला. राऊंडी विकेटने जात असताना अखिलेशने त्याला माहिती आहे शुभमला रोखायचं असेल तर मला यावेळेला राऊंडी विकेटने जावं लागेल. याआधी त्यांनी ओव्हर दी विकेटने गोलंदाजी केली होती, परंतु या षटकामध्ये शुभम पाटीलला रोखण्यासाठी त्यांनी देखील थोडासा बदल केलाय. राऊंडी विकेटने एक चांगला वाईड यॉर्कर टाकला. डॉट बॉलने इथे मात्र मागचा चेंडू त्यांनी समाप्त केलाय. 32 धावा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा तेच भरपूर बाहेर आहे बॉल. विकेट किपर देखील पप्पू रामगुडे बीट झालाय आणि 22ची घोषणा इथे पंच करतायत. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल, ही रणनीती गरजेची होती. मागच्या षटकामध्ये जे करू शकला नव्हता अखिलेश सिंग ते या षटकामध्ये करण्याचा त्याने योग्य पद्धतीने जो विचार केला होता, तो त्याचा प्लॅन केला होता, तो एक्झिक्यूट केला आणि आता राऊंडी विकेटने एक चांगला अँगल बनवत असताना काही चेंडूंवर शुभम पाटीलला त्याने रोखलंय. 33ला 3 आहेत. एखादी विकेट जर इथे मिळाली धीरेंद्र भाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल असं चित्र निर्माण होऊ शकतं. मात्र सद्यस्थितीमध्ये विकेट नाही आहे, त्यामुळे थोडासा दबाव हा गोलंदाजांवर पाहायला मिळतोय स्पष्टपणे. स्क्वेअर लेगला ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज विकी काळेचा.
एक धाव जरूर प्राप्त होते. ज्या पद्धतीनं इथे बॅटिंग करतो शुभम पाटील, त्याच्याकडे स्ट्राईक जास्तीत जास्त असावी हा प्रयत्न निश्चित विकी काळेचा आहे आणि त्यासाठीच मोठ्या फटक्यांना तो मुरड घालून एकेरी धावांवरती भर देतोय आणि हेही गरजेचं आहे. जर 13 चेंडूमध्ये 24 धावा शुभम पाटीलने एका पाठोपाठ एक बाउंड्रीज इथे कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त स्ट्राईक जर शुभम पाटीलकडे राहत असेल तर तो अधिक जास्त फायदेशीर ठरू शकतो खरवले संघासाठी. याबरोबरच ड्राईव्ह केला चेंडूला कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरून धावत येतोय तर 2 धावा आरामात प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद आता 36 आहे. तिसरं षटक मैदानामध्ये अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि 12 पेक्षा जास्त धावांची सरासरी श्री केदारनाथ 11 खरवते संघाने ठेवलेली आहे. शुभम पाटील आज चांगल्या रिदममध्ये दिसला होता आणि तोही अजूनही सातत्याने धावा आणतोय. गोलंदाज अखिलेश, हो हो हो, रिव्हर्सचा प्रयत्न केला, खूप लवकर हा फटका खेळला, उशिरानं चेंडू आला. एक धाव इथे केवळ प्राप्त होऊ शकते आणि फलकावरती धावांची नोंद देखील होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 37 धावा केदारनाथ 11 खरवते. 3 नंतर 37 आहेत, परंतु शुभम पाटीलच्या डावाची खासियत राहिली. जे चांगले चेंडू त्याच्या विरोधात टाकले गेले त्यावर त्याने एकेरी धाव दुहेरी धावा देखील घेतल्यात आणि जे चेंडू त्याच्या स्लॉटमध्ये होते त्याच्यावर तर त्याने प्रहार केलाच, परंतु काही फटके त्याने इन्व्हेंट केले आणि त्यानंतर एक चांगली धावसंख्या उभारली आहे. 15 बॉलमध्ये 27 वर तो खेळतोय. विकी काळे 3 बॉलमध्ये 7 वर. विकी काळे आज थोडासा वेळ घेतोय, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. 3 षटकानंतर 37 विकेट आलेली नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर विकेटचा शोध, तुम्ही सर्वांनी धमाल चित्रपट पाहिला असेल. त्या धमाल चित्रपटामध्ये डब्ल्यू शोधण्यासाठी तब्बल 3 तास लागले होते. इथे डब्ल्यू म्हणजे विकेट शोधायची आणि आता विकेट शोधण्यासाठी किती वेळ लागेल हे तुर्तास सांगता येणार नाही, कारण पहिल्या डावाचा मध्यांतर झालाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. मैदानामध्ये पाणी पाठवलंय. ते पाणी नाही, तो टेलिग्राम आहे, मेसेज आहे की तुम्हाला येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय करायचंय हा संदेश पाठवलाय, पाणी पाठवलंय. नरेश सर कहाणी बदलेल का येणाऱ्या 3 षटकांची? 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 धावा. कुठलाही ड्रिंक ब्रेक दिला जाणार नाहीये कुठल्याही संघांना, याची नोंद घ्या. ड्रिंक्स 12व्या खेळाडूंनी पटकन आतमध्ये जाऊन पाणी देऊन परत मागे यायचंय. त्यासाठी विकेट पडली, ओव्हर संपली तर मधला जो वेळ 1 मिनिटाचा, एकाच मिनिटामध्ये तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुमच्या संघाला अडचण येणार आहे, कारण 25 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. जर ती षटकं पूर्ण होत नसतील तर तुम्हाला एका क्षेत्ररक्षकाची पेनल्टी सहन करावी लागते की जो क्षेत्ररक्षक तुमचा 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्यात येतो त्याला आतमध्ये आपल्याला उभं करावं लागणार आहे. त्यामुळं वेळ वाचवायची आवश्यकता आहे. ड्रिंक्ससाठी वेळ घेऊ नका. जो वेळ तुम्हाला विकेट पडल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये यायला 1.5 मिनिटाचा वेळ असतो आणि एक ओव्हर संपल्यानंतर पुढचं षटक सुरू व्हायला 1 मिनिटाचा वेळ असतो, तर तेवढ्याच वेळात आपण ड्रिंक्स कंप्लीट करायचे, याची नोंद घ्या. 37 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अखिलेश सिंगची 2 षटकं, 19 धावा. कोणती विकेट नाही मिळाली. मात्र जे सेकंड ओव्हर होतं अखिलेश सिंगचं, त्या षटकामध्ये कुठलीच बाउंड्री आलेली नाहीये. हे जास्त महत्वाचं आहे. अखिलेश सिंगने मोठे फटके खेळू दिलेले नाहीत, मात्र धावाही तो रोखू शकलेला नाहीये. ओ हो हो, फुल टॉस बॉल आणि पॉइंटला संघनायक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद होणार नाही इथे. नो बॉल. पंचांची घोषणाच येते की हा नो बॉल आहे. 2 धावा इथे मिळतील. नो बॉल. दोन्ही संघांना एका डावामध्ये एक रेफरल आहे, एक DRS आहे, तो ते वापरू शकतात आणि एक DRS एकदा संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा DRS मिळणार. आणि किती योग्य निर्णय आहे. खरं तर पंचांना निर्णय घ्यायला अजिबात विलंब झालेला नाही. मला तर विदिन अ सेकंद स्क्वेअर लेग अंपायर अर्थातच स्ट्रायकर एंड अंपायर सतीश भालेराव यांनी तो निर्णय दिला होता. फलंदाज क्रीजमध्येच होता आणि चेंडू देखील त्याच्या वेशच्या भरपूर वर होता आणि त्यामुळंच रेफरल देखील करण्यात आला नाही हा निर्णय. नाही तर बहुतांश असे निर्णय लगेच संघनायक येतो तिसऱ्या पंचांकडे, चला रेफरल करा. यस, चांगली अंपायरिंग इथे सुरू आहे, त्यामुळे चॅलेंज होत नाही कुठला डिसिजन. लॉंग ऑनला एक फटका. इथे 2 धावा घेतल्या जातील का? आणि विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा फलकावरती 41. केदारनाथ 11 खरवते. विशाल निकमच्या हातामध्ये चेंडू सोपवला यावेळेस विजय खडकेनं. सलामीची जोडी मैदानामध्ये मोठी भागीदारी. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पप्पू तोडकर, कुणाल खोंड या दोघांमध्ये मोठी भागीदारी आपण पाहिली होती, तर पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारीच्या जवळ पोहोचतायत. पालघर जिल्ह्यातील हा संघ आहे, तो म्हणजे
रितेश घाग यांच्या माध्यमातून श्री केदारनाथ 11 खरवते हा संघ टिंगरे सरकार चषकमध्ये दाखल झालेला आहे. पालघर आणि अलिबाग तालुक्यातील खेळाडू या संघामध्ये आपल्याला दिसतात. यस, उंच फटका, मात्र क्षेत्ररक्षक कोणी पोहोचू शकत नाही आहे. खूप लांब होता प्रथमेश. आणि याचबरोबर 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 43 वरती 0 केदारनाथ 11 खरवते. विकेटची प्रतीक्षा अद्याप करावीच लागणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC. एक संधी निर्माण झाली होती परंतु तो नो बॉल होता. त्यानंतर आता विशाल निकम गोलंदाजी करतोय. समोर आहे विकी काळे. विकी काळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा पहा. पंचांकडे पाहिलं, आषाढभूत नजरेनं पाहिलं, मात्र पंचांनी नकार दिलाय. परंतु जो रेफरल आहे तो लगेचच घेतला गेला. आता मुख्य पंच टीव्ही अंपायरला इशारा कळवतायत. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय जाईल. तिथे त्याची पडताळणी केली जाईल, शहानिशा केली जाईल. पहा, एक चांगला अँगल बनवला होता, भरपूर बाहेर टाकलाय बॉल. परंतु मी कौतुक करेन अविनाश रामगोडेचं यष्टीरक्षक म्हणून त्याने हा बॉल अतिशय अचूकरित्या थांबवलाय. परंतु आता या चेंडूवर नेमका कोणता निर्णय येईल? हृदयाची धडधड वाढली असेल. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच इन ॲक्शन मध्ये दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी आणि आता ती दाखवली जाणार आहे. आपल्या समोर tenniscricket.in द्वारा तुम्ही पाहू शकाल. बरोबरच तिसरे पंच देखील पडताळणी करतायत. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ग्राह्य चेंडू आहे. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विशाल निकम अधिक प्रभावी गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पहिला नो बॉल आला होता, त्यानंतरही 2 डॉट बॉल आलेत. खूप बाहेर टाकला होता, खूप बाहेर, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पहिला फलंदाज बाद होईल. केदारनाथ 11 खरवते संघाला बसलेला हा धक्का. 43 वरती 1 केदारनाथ 11 खरवते. विशाल निकम यशस्वी ठरतोय. पहिल्यांदा त्यानं धावा रोखल्या आणि त्याच्यानंतर फलंदाजाला बाहेर खेचून आणलं आणि कव्हर्स मध्ये झेल द्यायला भाग पाडलं. नवीन फलंदाज पटकन चला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता हा आणि तिथे कुठलीच चूक केली नाही क्षेत्ररक्षकानं. एक फलंदाज याबरोबर इथे बाद होईल. तर एक गडी बाद. 43 केदारनाथ 11 खरवते. विकी काळे बाद होते. 8 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलं विकी काळेनं. शुभम पाटील मात्र 28 धावसंख्येवरती नाबाद आहे. 16 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. विशाल निकम चौथ्या षटकामध्ये यशस्वी गोलंदाज, एक मात्र यशस्वी गोलंदाज. अखिलेश सिंगनं 2 षटकं टाकली, यश मिळालं नव्हतं. प्रथमेश गोसावीने षटक टाकलं, यश मिळालं नव्हतं. महागडा ठरला होता प्रथमेश. आज 4 चौकार लागोपाठ प्रथमेशला ठोकले गेले होते शुभम पाटील कडून. आणि आता स्ट्राईक एंड वरती दीपेश. शुभम पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती सामना करेल. दीपेश पहिल्या चेंडूसाठी विशाल निकमचा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि याच बरोबर इथे निर्धाव चेंडू ठरेल. षटक संपलं. चांगलं षटक आहे. 6 धावा केवळ या षटकामधून. 1 विकेट देखील विशाल निकमनं काढलेली आहे. चांगलं षटक राहिलं. कमबॅक जे म्हणतो, जे गरजेचं होतं धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला, ते कमबॅक इथं दिलेलं आहे विशाल निकमनं. 4 षटकांचा खेळ संपला. 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये श्री केदारनाथ 11 खरवते. शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये 9 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत. त्यामुळं मोमेंटम जो तयार झालेला आहे तो मोमेंटम कसा अजून काही धावांमध्ये शिफ्ट होतो हे बघायचंय, की तो मोमेंटम ब्रेक करण्याचा जो प्रयत्न केलेला विशाल निकमनं तो मोमेंटम पुढे कायम राहतोय धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन कडून. नवीन षटक गोलंदाज संघ नायक आता गोलंदाजीसाठी येणार आहे. विजय खडके डाव्या हाताचा हा एक गुणवान गोलंदाज. भरपूर व्हेरिएशन, कलात्मकतेचा आविष्कार सातत्यानं विजय खडकेकडून बघायला मिळतो आणि आम्ही बघितलेले 2007-8 पासून मी देखील या खेळाडूला बघतोय. आणि विशेष म्हणजे डाऊन टू अर्थ असलेला हा खेळाडू आहे. यश जरी मिळालं तरी डोक्यात जात नाही. नेहमीच संघासाठी प्रयत्नशील असतो आणि त्यामुळे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचं नेतृत्व त्याच्याकडे आहे. NB ट्रॉफीमध्ये देखील या संघाचं नेतृत्व तोच करणार आहे आणि मला वाटतं एक चांगली टीम इथे तयार होते. बहुतांश खेळाडू धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये खेळणार आहे NB ट्रॉफीमध्ये याच संघातले.
यस कड आहे आणि वेगवान आहे, आउटफील्ड वेगवान आहे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न भरपूर आहे, मात्र चेंडूच जाणार आहे सगळ्यात पुढे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यानंतर देखील पलटवार केले जात आहेत. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता, दिशा दिली आहे, जसा चेंडू तशी दिशा दिली आहे. टिंगरे सरकार चषक खरं तर आदरणीय भरतदादा टिंगरे यांच्या अगदी जवळचे त्यांचे सहकारी राणादादा टिंगरे यांचा आज वाढदिवस आहे. राणादादा टिंगरे यांना जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. टिंगरे सरकार ग्रुप यांच्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. टिंगरे सरकार चषक क्रिकेटचा हा 16 महासंग्राम आपण अनुभवतोय आणि आज राणादादा टिंगरे यांचा वाढदिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आपल्याला पुण्याची एकदा शुभेच्छा. मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या 47 ला 1-5व्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये विजय खडके. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल ब्रश झालाय फ्लाय स्लिप मधून थोडासा मागे जर आपण पाहिला तर शॉर्ट थर्ड मॅन रिजन मधून फ्लाय स्लिप तिथून थोडासा बाहेर आलो तर मयूर कारंडे आपल्याला तिथे पाहायला मिळाला. त्याने तो चेंडू थांबवलाय. डेडिकेशन पडला धडपडला चेंडू थांबवला हे महत्वाचं आहे. आणि बरोबरच एकेरी धावेने धावफलक पुढे पोहोचले. 48 वर धावफलक 4.2 नंतर सुरुवात चांगली राहिली होती, परंतु त्यानंतर काही चेंडू चांगले टाकले गेले. तिथून धावा थोड्याशा रोखल्यात. 18 बॉलमध्ये 33 शुभम पाटील खेळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की विकेटचा शोध होता तो पूर्ण झाला आणि एक विकेट गेल्यानंतर मात्र दीपेश मैदानात आला. एक चेंडू त्याने खेळला. धावा त्याच्या खात्यामध्ये नाही आहेत. विजय खडके सध्या 5व्या षटकामध्ये 2 चेंडू टाकलेत, 5 धावा त्याने खर्च केल्यात. विजय खडके पहिला चेंडू थोडासा फसला होता, मात्र त्यानंतर कंट्रोल केलं त्याने गोलंदाजीमध्ये. यास मोठा फटका खेळायचा होता, शरीरापासून लांब खेळला आणि कॉटन बोल्ड. विजय खडके चेंडूच्या खाली पोहोचेल, फलंदाज बाद होईल दुसरा. दीपेश धावा घेऊ शकलेला नाही, शून्यावरती त्याला माघारी परतावं लागेल. तर विजय खडके संघनायकाने संघाला मिळवून दिलं दुसरं यश. बघायचं हा चेंडू खरं तर क्रिकेटमध्ये आपण बघतो की तुम्ही जर शरीरापासून लांब खेळत असाल, चेंडू शरीरापासून लांब ठेवत असाल तर तो हवेत जातो आणि तेच इथे बघायला मिळाले. वरची कड घेतल्यानंतर विजय खडकेने मात्र कुठलीही चूक केलेली नाही आहे. तर बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण बघू शकतो स्क्रीनवरती. विनायक आहेत जे स्कोरर, माझ्या शेजारी गोपी जाधव सर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, लांब होता, निश्चित जो हवेत जात होता आणि तो खेळण्याचा प्रयत्न, वरची कड लागली आणि संघनायकाने मात्र कुठलीच चूक केली नाही. फॉलो थ्रू मध्ये घेतला, सुंदर कॅच आपण बघू शकतो. भरत दादांना स्क्रीनवरती, आशिष दादा त्यांच्या समवेत आहेत. या स्पर्धेचे क्रिएटर आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा, पुणेकरांसाठी अभिमानास्पद अशी स्पर्धा या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने गेले 21 वर्षांपासून बघायला मिळते. 21 वर्ष सतत ही स्पर्धा सुरू आहे. त्यामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लब, VT ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन, टिंगरे सरकार ग्रुप या स्पर्धेचं आयोजन करतायत 21 वर्षांपासून सतत. आणि त्यामुळेच इथे ऑल इंडिया ओपन पूल आहे आणि तरी देखील 32 संघांचा सहभाग आहे. हे वैशिष्ट्य आहे. कुठेही संघ खेळत नाहीत. चांगलं मैदान, चांगलं आयोजन असेल तरच संघांची उपस्थिती बघायला मिळते. आपण बघतोय की पालघरवरून म्हणजे मुंबईच्याही पलीकडून खेळाडू इथे आज खेळायला आलेले आहेत, कारण स्पर्धेची ख्याती तेवढी मोठी आहे. निखिल बागुल आपला संघ घेऊन इथे उपस्थित आहेत. सातत्यानं खूप वेळा त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये मला बोलवलं पण जाता आलं नाही. निखिल बागुल अजून बोलवा येण्याचा प्रयत्न असेल तर. अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होतंय. 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 5वं षटक मैदानामध्ये. तर आपण स्क्रीन वरती ही दृश्य येणार आहेत कारण आज सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे. मोठा फटका खेळायचा होता, इथे युवराजला कनेक्शन होत नाही आणि काय गोलंदाजी केली संघनायकानं. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आपण म्हणतो आणि ते दाखवलंय या मैदानामध्ये विजय खडकेनं. 7 धावा आतापर्यंत केवळ खर्च झाल्यात, एक विकेट सुद्धा काढलेली आहे विजय खडकेनं. तर थोड्याच वेळामध्ये आपले सगळ्यांचे सहकारी आणि भरतदादा टिंगरे यांचे अत्यंत जवळचे मित्र स्नेही राणादादा टिंगरे यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत मुख्य मंचावरती आणि ती दृश्य सुद्धा आपल्या क्रीडा रसिकांसाठी स्क्रीनवरती येतील. मोठा फटका जरूर खेळलेला आहे आणि गॅप देखील आहे, मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल नक्कीच नाही.
प्रथमेश गोसावीचा प्रयत्न तिथे अपुरा पडेल आणि याबरोबर 4 धावा देखील मिळतील. 11 धावा या षटकामधून. 5 षटकांचा खेळ संपला. 54 वरती 2. केदारनाथ क्रिकेट क्लब खरवते तर वेळ संपलेली आहे. 25 मिनिटं संपलेत आणि त्यामुळे पुढच्या षटकासाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणायचा आहे. चला नेक्स्ट मॅच साठी देखील कॉल आहे. अर्चित रोहा आपला प्रतिनिधी कोणी इथे दाखल झाला असेल तर त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या आणि त्याबरोबर टॉस साठी तयार राहा. डावाच्या मध्यंतरानंतर या सामन्याच्या मध्यंतरात डाव संपल्यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस होईल जिथे 2 संघ असतील. अर्चित रोहा रायगड विरुद्ध संकल्प शिरूर. म्हणून सध्या मुख्य मंचावर आपण एक आगळं वेगळं दृश्य अनुभवणार आहोत जिथे राणादादा टिंगरे यांचा आज वाढदिवस आहे आणि तो आज टिंगरे सरकार चषकमध्ये साजरा केला जातोय मुख्य मंचावर टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने. पुन्हा एकदा राणादादा आपल्याला भरपूर शुभेच्छा उदंड आयुष्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. वाढदिवस अभिष्ट चिंतन. आणि दुसऱ्या बाजूने मॅचच्या दिशेने जाऊया. 5 षटकांचा गेम संपलाय. 54 धावा धाव फलकावर 2 गडी गमावलीत परंतु एक हाती किल्ला सध्या लढवतोय शुभम पाटील. 18 बॉलमध्ये 33 वर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूने त्याच्या जोडीला आहे युवराज. 3 बॉलमध्ये 6 धावा त्याने काढल्यात परंतु विजय खडकेचं कौतुक करावं लागेल. संघनायकाने खांद्यावर जबाबदारी घेतली. 1 षटक 11 धावा त्याने खर्च केला आणि 1 विकेट घेतली आहे. शेवटच्या षटकाचा खेळ. पहिलाच बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि आता लॉंग लेग फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक धावेल तो बनेल प्रेक्षक कारण चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फसलेला बॉल होता. असं वाटलं होतं की बबनला तो कॅच घेता येईल मात्र इतका उंच गेलेला चेंडू आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षकानं तो परत कव्हर करणं हे खूप कठीण आहे. तिथे तो कॅच होऊ शकलेला नव्हता आणि त्यानंतर 4 धावा देखील प्राप्त होत्या. आपण बघूया इथे चेंडू उंच हवेतून जात असताना क्षेत्ररक्षक कसा चेंडूच्या खाली फिरत होता भोवऱ्यासारखा. अवघड असतो असा कॅच पकडणं. याच बरोबर फलकावरती धावा 62 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम पाटील 41 वरती नाबाद आहे. अर्धशतक येईल का? अजून 4 चेंडू आहेत शुभमकडे. अजूनही इथे फक्त गॅप मध्ये इम्प्रोवाइज करायचं आहे आणि 4 धावा मिळवायच्या तिथे शुभम पाटीलला. अगदी पहिल्या षटकापासून त्याने अशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट केलेले आहेत. कधी रिव्हर्स खेळला कधी तो इम्प्रोव्हायझेशन शॉट त्याने केले. बनवलेत फटके बनवलेत. इथे 3 लागोपाठ. पहिल्या षटकामध्ये त्याने प्रथमेश गोसावीला लागोपाठ 4 मारले होते. आता विशाल निकमला लागोपाठ 3 मारलेत. धाव फलकावरती 66. आत्मविश्वास अक्षरशः ठासून भरला या फलंदाजाकडे पहा. त्याचा आत्मविश्वास कोणत्याच गोलंदाजाला त्याने सोडलेला नाहीये. पण तो दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि मी सकाळी उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. गोलंदाजाच्या गतीसोबत स्वतःची मती वापरली की प्रगती होते आणि प्रगतीबरोबरच धाव गती देखील वाढते हे पाहायला मिळालं. आणि आतापर्यंत लगातार 3 चौकार विशालच्या विरोधात वसूल केलेत. ओहो यावेळेला गती कमी केली. कटरचा वापर केलाय. टप्पा थोडासा मागे घेतला आणि स्लोवर वनचा वापर करत असताना इथे मात्र शुभमला बीट केले. 22 बॉलमध्ये 45 वर तो खेळतोय. अर्धशतकासाठी त्याला 5 धावांची अजूनही गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. अर्धशतक येईल का या प्रश्नाचं उत्तर त्यालाही द्यायचंय. तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार आले. आकाशामध्ये चेंडू मात्र टप्पा मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 3 चौकार या षटकामध्ये होतील आणि एकूण धाव फलकावरती धावा नोंदवल्या जातील त्या 62. तर 66 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि शुभम पाटील अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. वाह वाह वाह. शुभम पाटीलचा अत्यंत सुंदर देखना कव्हर ड्राईव्ह. मिळत आहेत धावा 4. 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 49 वरती नाबाद शुभम पाटील. शेवटचा चेंडू या डावातला शिल्लक आहे. सलामीला आलेला हा फलंदाज नाबाद आहे. धावांचा वाहणारा झरा आम्ही पाहिलेला आहे. धावांची गंगा या मैदानावरती आणली
आणि प्रत्यक्षात वाहत्या गंगेलाही हेवा वाटावा अशी फलंदाजी मैदानामध्ये साकारली शुभम पाटीलनं. ओ हो इथे काय घडलेलं आहे बघायचंय. पंचांकडे आम्ही निर्विकार चेहऱ्यानं बघतोय. निर्णय काय येईल आणि फलकावरती धावा आहेत त्या तिथेच आहेत 70. षटक संपलेला आहे. अर्धशतकापासून मात्र एक धाव दूर राहिला शुभम पाटील. ही नर्वस 50 आहे. नर्वस 50 आहे. 49 24 चेंडूमध्ये मी का बॉलला बॅट मारली नाही, मी का सोडून दिला प्रश्न आता तो स्वतःलाच विचारत असेल. शुभम पाटील 49 नॉट आउट. हे महत्वाचं आहे. 24 चेंडू खेळला तो आणि महत्वाचा वाटा धावांचा उचलला. आज बाउंड्रीज खूप छान होत्या शुभम पाटीलच्या. ज्यानं एका पाठोपाठ एक बाउंड्रीज मारल्या. त्याला माहिती आहे की षटकार थोडा लांब दिसतोय, मी चौकारच मारतो आणि भरपूर चौकार मारले. भरपूर धावा त्यानं इथे वसूल केल्या. निश्चित अभिनंदन करू आपण, कौतुक करू शुभम पाटीलचं. एक चांगली इनिंग त्याने पेश केली. अर्धशतक पूर्ण करता आलेलं नाही, पण 24 चेंडूमध्ये 49 धावांची जी गरज पूर्ण खेळी त्याने ओळखून पूर्ण केले, त्यासाठी त्याचं कौतुक आहे. विकी काळेने त्याला 11 धावा काढून साथ दिली. दीपेशने 2 चेंडू खेळले, कोणती धाव त्याच्या खात्यामध्ये नव्हती. आणि त्यानंतर युवराजने 3 बॉलमध्ये 6 काढल्या, एक्स्ट्रामध्ये 4 होत्या. 70 धावा बनवल्या गेल्यात. 71चं लक्ष असेल आणि ते पूर्ण करायचं असणार आहे. अखिलेश सिंगने 2 षटकं टाकली, 19 धावा. विकेटचा कॉलम आज अखिलेश सिंगचा खाली राहिला आहे. दुसऱ्या बाजूने प्रथमेश गोसावी 1 षटक 17 धावा. महागडा ठरला, विकेट त्यालाही मिळालेली नाहीये. विशाल निकमने 2 षटकं टाकली, 11ची सरासरी. त्याने दाखवत असताना 22 धावा खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि विजय खडके कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट, 11 धावा, 1 गडी त्याने बाद केला आहे. फॉल ऑफ विकेट्स. 43ला पहिला धक्का लागला, 48ला दुसरा होता आणि आता 36 बॉलमध्ये 71 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि तिथे दोन्ही संघ जोडले जाणार आहेत. अर्चित रोहा विरुद्ध संकल्प शिरूर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चा कॉल आहे. अर्चित रोहा आणि संकल्प शिरूर दोन्ही कॅप्टन
बी रेडी फॉर टॉस. आपल्याला त्वरित टॉससाठी दाखल व्हायचं आहे. 71 धावांचं टार्गेट लक्ष्य सेट केलेलं आहे आणि आता या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का. पहिल्या डावमध्ये 49 धावांची उपयोगी खेळी. त्या खेळीच्या जोरावर केदारनाथ 11 खरवते रितेजी गाग यांच्या मालकीचा संघ. वाडा अलिबाग परिसरातील अनेक खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक खेळाडू आहेत. पण आता या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारील. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. मिस्टर नॉट आउट पप्पू रामगुडे. एज इज ओनली नंबर. वय म्हणजे फक्त आकडे आहेत हे सांगणारा खेळाडू. परंतु त्याच्या बरोबरने दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एकूण एक जबरदस्त फटका. सुरुवात छान होते. सर्कलच्या मर्यादेचा फायदा उठवलाय आणि चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत. चार धावा इथे प्राप्त होतील. बबलू कामकरने बॉलला खूप चांगली दिशा दिली आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची होती आणि पहिल्याच बॉलवर कौस्तुभच्या विरोधात चौकार आलाय. ओर द विकेटने कौस्तुभ तयार. हा बॉल भिरकावायचा होता. विकेट किपरला बेट केलंय. हातातून बॉल निसटलाय. वेग होता. बाईचं सिग्नल पंच इथे कळवत आहेत म्हणजेच काय एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचली आहे स्कोर कार्डवर 5. बबलू कामकर मागच्या अंगामध्ये देखील चांगल्या फॉर्ममध्ये खेळतोय आणि त्याच्या बरोबरने अविनाश रामगुडे आता स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजीसाठी कौस्तुभ मात्रे P1 मेंडेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय. प्रमुख गोलंदाज केदारनाथ 11 खरवतेकडून. परंतु दुसऱ्या बाजूला धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC या संघाला धावा गरजेच्या असतील. पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात करणं गरजेचं असणार आहे. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेला पॉवर प्ले भेदणं गरजेचं असणार आहे. एक खेळाडू सध्या डीप स्क्वेअर लेगला तर दुसरा वाईट इश लॉंग ऑफमध्ये. कौस्तुभ पुढचा चेंडू पप्पूसाठी. खांद्याचा वापर केला. टप्प्याचा बॉल फिल्डर आहे 30 यार्ड वर्तुळामध्ये. परंतु पंचांचा सिग्नल येतोय. नो बॉलची घोषणा केली आहे म्हणजेच काय इथे मोठं जीवनदान पप्पू रामगुडेला मिळत आहे. कौस्तुभ म्हात्रेचा एक आखूड टप्प्याचा बाउन्सर आपण पाहिला होता आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं की बाउन्सची घोषणा पंचांकडून आली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक आपट बार आपण पाहिला आणि त्यामुळंच पंचांनी तो नो बॉल घोषित केलेला आहे. खरं तर अलीकडं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर हे टाकले जातात आणि इथे आपण बघतोय की या पंचांनी देखील मैदानावरच्या पंचांचा निर्णय कायम ठेवलेला आहे. एक मोठा बाउन्सर होता. खरं तर जर तो बॅटनं मारला नसता तर कदाचित तो वाईड सुद्धा पंचांनी घोषित केला होता असता. एवढा मोठा बाउन्सर होता आणि डोक्यावरून जाणारा चेंडू पप्पू रामगुडे याने खेळण्याचा प्रयत्न केला. तो कॅच झाला मात्र पंच तो नो बॉल घोषित करतायत. धावफलकावरती 7 धावा. बबलू खामकर आणि अविनाश रामगुडे ही जोडी मैदानामध्ये खेळते. बबलू खामकर हा प्रचंड आक्रमक खेळाडू आहे आणि खरं तर ज्यावेळेस म्हणजे आम्ही 2003, 4, 5, 6ला पप्पू रामगुडे यांना बघायचो. मग शास्त्रीनगरमधून त्याच्यानंतर डिंगडॉंग पुणेमधून अर्थातच. तर या परिस्थितीमध्ये प्रचंड आक्रमक अविनाश रामगुडे आम्हाला बघायला मिळायचा. उंच फटका पायचे आकाशामध्ये व्यंग करत असताना चेंडू क्षेत्ररक्षक खाली पोहोचतोय. कॅच ड्रॉप होतोय. बबलू खामकरला जीवदान इथे मिळतंय. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला मात्र गोपी सर वाईडिश मिड ऑफ वरून सर्कलच्या आतून धावत मागे जात लिटरली सीमारेषेच्या 1 फूट आतमध्ये हा कॅच पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्नांची दाद द्यावी लागेल परंतु एवढंच सोपं नाहीये. उलट दिशेने जात असताना तो झेल घेणं. प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने. कौस्तुभ मात्रेच्या या चेंडूवर 2 धावा मिळतात. बबलू खामकर जो सध्या आक्रमकता दाखवतोय. धावसंख्या 9 आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकत असताना 9 धावा वसूल केल्या गेल्यात. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डर नाहीये. लॉंग ऑफ मध्ये थोडंसं फंबल. दुसरी धाव घ्यायची आहे. येस नो वेट परंतु अखेर मागे परतलाय. इथे थोडंसं क्षेत्ररक्षण गडबड होते असं दिसतंय मात्र त्याच दरम्यान बॅकअप दिला गेलाय. ॲक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा.
मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करताना पाहायला मिळाला. सेकंड अटेम्प्टला चेंडू त्याने थ्रो केला, तोपर्यंत दुसरी धाव घ्यायची होती, परंतु त्यानंतर बबलू खामकर मागे परतला. तो सुरक्षित असेल रिटर्न क्रीजमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावर आहेत, तर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे काही फटके हे तुम्हाला बनवावेच लागणार आहेत. कौस्तुभने एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडू अजून या षटकामध्ये शिल्लक आहेत. आणि आता पप्पू साडी पुढचा चेंडू. यावेळेला कोणतीही चूक केलेली नाहीये. शुभम पाटील शॉर्ट फाईन लेग मधून आलाय, इथे स्लिप रिजनला झेल टिपलाय आणि अखेर मिस्टर नॉट आउट यावेळेला आउट झालाय पप्पू रामगुडे. पहिला धक्का, 10 धावा, 1 गडी बाद. 2 चेंडू फेस केले पप्पू रामगुडेने. आज थोडंसं नाराज केलाय, थोडंसं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं या बॉलवर. आतमध्ये येणारा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यानंतर कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं. बॅटची कड घेतली आणि पहा सेलिब्रेशन. महत्त्वाची विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्यावेळेला तुम्हाला विकेट मिळते, भरपूर आत्मविश्वास देऊन जाते ती विकेट. आणि इथे तो पहिला धक्का लागलाय धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. आता इथून 31 चेंडूमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे जबाबदारीचं क्रिकेट बबलू खामकरला खेळावं लागेल. त्याच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय रवी घुले. देखील मातब्बर खेळाडू. करण रन रेट 12च्या सरासरीने सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट 11.81 आहे, परंतु कौस्तुभ मात्रेने एक विकेट घेत असताना थोडंसं खिंडार पाडण्याचा प्रयत्न केलाय केदारनाथ 11 खरवतेकडून. 31 मध्ये 61 धावा. अजून एक चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर राईज झाला. हाय हॅलो केलं इथे फलंदाजाला. दुपारच्या जेवणाचा काय प्लॅन केला असा प्रश्न विचारला असेल, एवढ्या जवळ निघून गेला. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. 71चा पाठलाग करत असताना 10 धावा, 1 गडी बाद. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आलेले. अलिबाग आणि पालघर जिल्ह्यातून आलेला संघ आपल्या समोर केदारनाथ 11 खरवते. तर दुसऱ्या बाजूला पुणे शहरातला पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला बिलॉंग करणारे सगळे खेळाडू धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता आहे. दोन्ही खेळाडूंनी सातत्यानं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मला वाटतं या मॅचमध्ये जो टार्गेट आहे 6 षटकांमध्ये 71 धावांचं जे आव्हान आहे, तर हे आव्हान सुद्धा फार मोठं नाही किंवा फार छोटंही नाही आहे. त्यामुळे ही मॅच रंगणार आहे. सुरुवात चांगली झाल्यानंतर विकेट गमावलेली आहे इथे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशननं. नवीन फलंदाज रवी घुले मैदानामध्ये दाखल होतोय. बबलू खामकर, रवी घुले हे दोघेही प्रचंड आक्रमक आहे आणि अनेक वेळा चेंडूची चिरफाड करतात, फोडून काढतात चेंडू. चेंडूला सुद्धा जीवाची भीती वाटेल एवढे मोठे फटके या खेळाडूंकडून आपल्याला नेहमी बघायला मिळतात. आज या दोघांना आपली तीच लकब दाखवावी लागेल. मात्र गोलंदाजीमध्ये पाहायचे कौस्तुभ मात्रेचं पहिलं षटक अत्यंत प्रभावी होतं. खरं तर 2 बाउन्सर टाकल्यामुळं अविनाश रामगुडेला बाद करता आलं नव्हतं, मात्र पुढे जाऊन त्यानं अविनाश रामगुडेला बाद केलं. 9 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 1 विकेट सुद्धा मिळवलेली आहे. त्यामुळे सुरुवात चांगली झालेली आहे. इथे केदारनाथ 11 खरवते संघाची पहिला विकेट त्यांना पहिल्या षटकामध्ये मिळालेला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं होतं की खरवते संघानं सलामी देताना मोठी सलामी दिली होती. तिथे आज शुभम पाटीलनं खूप चांगली बॅटिंग केली होती आज. 49 धावांवरती तो दुर्भाग्यपूर्ण नाबाद राहिला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव. बबलू खामकर स्ट्राईक एंडवरती आहे. लांब शरीरापासून चेंडू टाकले जाणार हे निश्चित आहे. अलीकडे आपण पाहतो T20 क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये फारसं काही वेगळं पण दिसत नाही, साम्य दिसतं. तुम्हाला लांब शरीरापासून चेंडू टाकले तरच तुम्ही मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवू शकता फलंदाजांना. त्यामुळे गोलंदाज लांब टाकणारच आहे, मात्र फलंदाज ते चेंडू कसे फटकावतात हे बघायचे आता. यास फुल टॉस होता हा. उजव्या इष्टीवरती टाकलेला, फ्लिक केला चेंडूला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, हलकीशी मिसफिल्ड आणि त्यामुळंच या 2 धावा रोखावं लागेल. कारण 1-1 धावा 2-2 धावा मिळत राहिल्या तर त्यानंतर फलंदाज निश्चित मोठे फटके खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना या धावांपासून लांब ठेवलं तर अधिकचा प्रेशर तयार करता येऊ शकतो केदारनाथ 11ला. मात्र या 2 धावांबरोबर धीरेनभाई शाह पिंपरी चिंचवड 12 वरती पोहोचतायत एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज युवराज तयार आहे. डाव्या हाताचा हा एक
वेगवान गोलंदाज. ज्या पद्धतीने त्यानं दोन्ही चेंडू टाकले तुम्ही बघत असाल की लेंथ चांगली टाकलेली आहे दोन्ही चेंडूंमध्ये. पुन्हा थोडीशी अलीकडे लेंथ घेतली, त्याचा परिणाम एक चांगला फटका दिसतोय, मात्र क्षेत्ररक्षक तितकंच सुंदर आहे. एक धाव तिथून प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा 14 माफ करा 13. एक गडी बाद 13, 1.3 षटकांमध्ये. अजूनही मोठे फटके नाही गोपी सर, फक्त एक चौकार मागच्या 9 चेंडूमध्ये आलेला आहे. आणि 71 धावांचा पाठलाग करायचा असेल तुम्हाला तर मला वाटतं दर 3 चेंडू पाठीमागे एक बाउंड्री पाहिजे. मात्र बाउंड्री पूर्णपणे रोखलेले आहेत इथे पालघरच्या खेळाडूंनी. केदारनाथ 11 खरवते संघानं मागच्या 9 चेंडूंमध्ये म्हणजे मागच्या 8 चेंडूमध्ये एकही बाउंड्री नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आहे, उंच फटका जरूर, क्षेत्ररक्षक लेंथ पर्यंत नाही पोहोचणार, मात्र चौकार जाण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. ज्या बाउंड्रीजची आम्ही चर्चा करतोय मागचे 9 चेंडू एकही चौकार आलेला नाहीये. 15 धावा, एक गडी बाद पिंपरी चिंचवड. आणि याचं कारण राहिलंय गोलंदाजांनी ठेवलेला टप्पा, लाईन, लेंथ, गतीसोबत दाखवलेलं नियंत्रण. आणि यामुळेच चौकार षटकार सध्या आलेले नाहीयेत. 71चा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. अर्चित रोहा विरुद्ध संकल्प शिरूर. गौरवजी परांडे, कर्नारजी राजपूत यांच्या शुभ हस्ते तो टॉस संपन्न होणार आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. युवराज तयार. फुल टॉस होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला बॉल चाललाय मिड ऑफला. खेळायचा होता ऑन साईडला, बॉल गेलाय ऑफ साईडला, मिड ऑफला. म्हणजेच काय तर खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. असं चित्र पाहायला मला नजर नव्हती. आणि त्यानंतर मात्र एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. 16 धावा आहेत सध्या धावफलकावर. तिथे 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जसं हे षटक संपेल आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस सध्या टॉस बॉक्समध्ये. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. ओ यावेळेला समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मुख्य मंचावर पाठवलाय. लेट पण थेट बबलूच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. अखेर ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो की चौकार थांबलेले आहेत, बाउंड्रीज थांबलेल्या आहेत, मात्र एक मोठी बाउंड्रीज बबलू खामकरच्या बॅटमधून इथे बाहेर पडताना बघितला. एक मोठा षटकार ज्याची अत्यंत गरज होती, निकड होती इथे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. षटक क्रमांक 2 पूर्ण होत आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 71 धावा 6 षटकामध्ये पार करायच्यात आणि आता 24 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 49 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत भरतदादा टिंगरे यांचे अत्यंत जुने सहकारी आणि जवळचे मित्र करतार सिंग राजपूत यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर गौरवजी परांडे उपस्थित आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि दोन्ही अतिथींना विनंती आहे आपण टॉससाठी उपस्थित राहा. येस, थँक्यू. वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वी आर वॉचिंग टिंगरे सरकार चषक 2025. आणि आता नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत, जिथे अर्चित रोहा विरुद्ध संकल्प शिरूर. आणि आता या टॉससाठी आमच्यासोबत आहेत गौरवजी परांडे आणि त्याचबरोबर करतार सिंग राजपूत. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस कॉइन फ्लिप केला जाईल. सर प्लीज डू दी ऑनर. कॉल कोण करणार आहे? ओके, फोटो सेशन हे देखील गरजेचं आहे. ही क्षणचित्र तुम्हाला टिंगरे सरकार चषकच्या ऑफिशियल पेजवर देखील पाहायला मिळतील. तुम्ही आवर्जून त्या पेजला भेट द्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि यानंतर आता टॉस कॉइन फ्लिप केला जाणार आहे. हेड्स अँड टेल. संकल्प शिरूर संदेश गाजरे. टेल्स इज द कॉल अँड हेड सिटीज म्हणजे अर्चित रोहा टीमने टॉस जिंकलाय. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत थांबतील. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की मंचावर असं नसतं बा. अर्चित टॉस जिंकलाय. नव्या हंगामाची सुरुवात होती आहे आणि टिंगरे सरकार चषकमध्ये आपण दाखल झालो आहे. सगळ्यात पहिला टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि ही स्पर्धा खेळत असताना किती उत्सुकता आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि स्पर्धा खेळण्याबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच टुर्नामेंट आहे आणि खूप आम्ही सगळेच आमचे प्लेयर उत्साही आहेत की कधी एकदा खेळायला भेटते. आदरणीय भरतदादा टिंगरेंनी जे काय आयोजन आपण बघतोय, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतली टिंगरे सरकार चषकासाठी. या भव्य दिव्य आयोजनाबद्दल काय सांगशील? खरंच भरतदादा आणि आशिषदादा असतील यांचं आयोजन खूप छानच आहे आणि खूप खेळायला खूप मजा येईल. धन्यवाद. यानंतर संदेश, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आणि आता बॅटिंग करायची आहे, कशी रणनीती असणार आहे?
नाही, आम्ही देखील चेजिंग केलं असतं. आता प्रथम फलंदाजी आली तर समोर चांगला संघ आहे, थोडं प्रोफेशनल प्लेयर आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही 6 षटकांमध्ये जेमते 65 ते 70 धावाचा प्रयत्न करू. आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी देखील चांगली आहे. सर्व युवा टॅलेंटेड खेळाडू घेऊन आम्ही आज मैदानात उतरणार आहोत. सुदाम सरांचा देखील विशेष असा धन्यवाद, आमच्या युवकांना संधी दिली आणि आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू सर. टिंगरे सरकार चषक प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघ मालकाला ज्याची उत्कंठा असते त्या स्पर्धेत आपण खेळतोय, काय सांगशील या हंगामाबद्दल? नक्की जेव्हा पहिल्यांदा आम्ही पुण्यात आलो होतो 3-4 वर्षापूर्वी, सातत्यानं ही स्पर्धा खूप चांगली आयोजित केली जात होती, आत्ता देखील आहे. आणि इथून मागं असं एक स्वप्न होतं किंवा एक मनात असं होतं की ही टुर्नामेंट खेळायची आणि आज नक्कीच तो योग आला आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू सर. विशिंग यू ऑल दी बेस्ट. होता संदेश गाजरे, संकल्प शिरूरचा कॅप्टन. सो लेडीज अँड जेंटलमेन, न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. अर्चित रोहा वन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊया चालू सामन्याच्या दुसऱ्या डावासोबत जोडले जातोय आणि आपल्यासोबत आहेत नरी टोमे. सर, ओ टी यू. कौस्तुभ मात्रे अधिक धोकादायक ठरतोय. तो पहिल्यांदा आला, तो पहिल्यांदा त्यानं निश्चित प्रकारे आपण बघू शकतो की गोलंदाजी मध्ये त्याने त्याची चमक दाखवली. 2 बाउन्सर टाकून फलंदाजांना त्याने प्रेशरमध्ये देखील आणलं. पण तो दुसऱ्या षटकासाठी तो आला, अधिक धार लावून आलेला आहे. मयूर कारंडे समोर आहे आणि असं असताना 3 बॉल लागोपाठचे निर्धाव टाकलेत कौस्तुभ मात्रेनं. विशेष म्हणजे पहिल्याच बॉलवरती त्यानं बाबा इथे एक विकेट काढली होती आणि त्यानंतर 3 बॉल डॉट आहेत. पुन्हा चौथा बॉल निर्धाव. एक आक्रमक खेळाडू, निश्चित प्रकारे कुठल्याही सामन्यामध्ये उद्ध्वस्त करण्याची क्षमता मयूर कारंडेकडे आहे. मात्र या मयूर कारंडेला शांत उभं करून ठेवलंय कौस्तुभ मात्रेनं. कमालीची गोलंदाजी, लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव. मला वाटतंय आजच्या दिवसातली फर्स्ट एव्हर मेडन ओव्हर आता आपल्याला बघायला मिळू शकते. शेवटचा चेंडू टाकायचा कौस्तुभ मात्रेला. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये. यस यस, इथे एक धाव जरूर घेतली आरामात मयूर कारंडेनं. पहिल्या 4 चेंडूवरती मोठा फटका हवा होता मयूर कारंडेला, मात्र शेवटच्या चेंडूवरती त्यानं शांतपणे धाव घेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. 2 षटकांचा कोटा संपला कौस्तुभ मात्रेचा. 10 धावा खर्च केला, 2 विकेट काढल्यात कौस्तुभ मात्रेनं. यशस्वी गोलंदाज. तर 3 षटकामध्ये 23 धावा. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी चिंचवड. मागचं षटक अक्षरशः प्रभावी राहिलं. पाहूया मागच्या षटकाची ही झलक tenniscricket.in वर. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, वरती गेला बॉल आणि त्यानंतर तेवढं चांगलं जजमेंट. इथे विकेट मिळाली पहिल्या बॉलवर. त्यानंतर हे टॉस बॉक्स मधलं दृश्य आपण पाहिलं. त्यानंतरचा हा बॉल बाहेर निघालाय. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 23 धावा 23. त्यानंतर लगातार निर्धाव चेंडू टाकले गेले आणि 3 षटकानंतर 23 धावा आहे. 23-2. कौस्तुभ मात्रेचं हे षटक प्रभावी राहिलं आणि त्याचं कारण होतं पदलालित्य, फुटवर्क नव्हतं. हे प्रेक्षकांची गर्दी, मायबाप प्रेक्षक भरपूर प्रेम करतात टिंगरे सरकार चषकवर आणि प्रत्येक पर्वामध्ये ही अलोट गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आम्ही नेहमीच उल्लेख करतो की आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे आणि ते नसेल तर लोक गेम खेळतात. इथे गेमच तुम्हाला खेळायचं आहे. मात्र मागच्या षटकामध्ये ते पदलालित्य, फुटवर्क नव्हतं आणि त्यामुळे कौस्तुभच्या विरोधात मयूर कारंडेने थोडासा संघर्ष केला. 18 चेंडूंचा काही शिल्लक असताना आता धावसंख्या थोडीशी बॅकफुटला आहे, तिला फ्रंटफुटला आणायची आहे आणि त्यानंतर 71चा पाठलाग करावा लागेल. युवराज आलाय, षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यातलं त्याचं दुसरं आहे, तर संघाकडून आहे 4थं षटक. पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय, फुल लेन डिलिव्हरी. मयूर कारंडे आज संघर्ष करतोय. धुंडो धुंडो रे साजना, धावांसाठी झगडावं लागतंय. कनेक्शन नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली युवराजची. नरेश सर, आता दबाव फलंदाजांवर पाहायला मिळतोय. निश्चित प्रेशर तर आहेच आहे, परंतु इतका चांगला खेळाडू मयूर कारंडे आणि प्रत्येक फलंदाजाच्या बाबतीमध्ये असा क्षण येतो कधी कधी, एखादा दिवस खराब असतो, पण मला खात्री आहे की मयूर कारंडे या परिस्थितीतून देखील संघाला बाहेर काढू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता. यस, पहिला बॉल आलेला आहे जो बॅटवरती मध्यावरती आलेला आहे. 5 चेंडू लागोपाठ निर्धाव खेळल्यानंतर एक शानदार षटकार ठोकून कमबॅक केलं इथे मयूर कारंडेनं. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे. पुन्हा स्लॉटमध्ये टाकला आणि सरळ बॅटने पाठवून दिलाय. लेट पण थेट. शांत राहिला, मी काही संत नाहीये हे सांगितलं मयूरने. अखेर वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जाम झालं होतं ते आता सुरळीत केलंय. षटकार आलाय. 29 धावा धावफलकावर. रिक्वायर्ड रेट 15.75 म्हणजे जवळपास अजूनही 16च आहे. 16 चेंडू 42 धावा बनवल्या जातील का?
इथे कष्ट करावे लागतील. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत असेल. केदारनाथ 11 खरवते साडी आणि दुसऱ्या बाजूला धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC साठी. 16 चेंडू 42 धावा असं समीकरण आता पुढे आहे आणि मयूर कारंडे, बबलू खामकर या कंडिशनसाठीच ओळखले जातात. नेहमी बबलू खामकर आज सलामीला बघतोय, तो मधल्या मिडल ऑर्डर्समध्ये फिनिशर्स म्हणून खूप वेळा त्याने भूमिका बजावलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला मयूर कारंडे हा फिनिशरच आहे. आज सुरुवात थोडी खराब झालेली आहे, त्याच्यानंतर तो कसा स्वतःला इथे आजमावतो हे बघणं महत्त्वाचं. एकच धाव इथे मिळेल मयूर कारंडेला, त्याला अधिकच्या धावा हव्या होत्या. खरं तर फुल टॉस बॉल होता. मला वाटतं या चेंडूवरती मोठा फटका त्यानं मिस केलेला आहे. फलकावरती धावा 30 आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस जसा मिस केला त्यानंतर एक रिॲक्शन त्याने दिली, थोडासा नाराज होता. फुल टॉस म्हणजे मेजवानीचं प्रारूप, परंतु ते स्वीकारता आलेलं नाही आहे. त्या फुल टॉसवर मयूरने सांगितलं आज माझा उपवास आहे, पण असं सांगून चालणार नाही. 71चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. दुसऱ्या बाजूने बबलू खामकर 8 बॉलमध्ये 16, 200चा स्ट्राईक रेट. मोठे फटके गरजेचे आहेत. युवराजने थोडासा क्षेत्ररक्षणात बदल केलाय. पुढचा चेंडू बबलू साठी. यावेळेला जसा टप्पा पडलाय तसा उचललाय पिकअप शॉट. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड स्लॉप मधून षटकार. विथ द टर्न विथ द बाउन्स ऑन द राईज. अत्यंत दिमागदार फटका इथे बघायला मिळतो इनसाइड आउटचा. बबलू खामकरच्या बॅटमध्ये थांबला, तो बघितला त्याने बॉल कुठे पडतोय आणि त्यानंतर हा फटका सजवलेला आहे. अतिशय सुंदर फटका, नेत्र दीपक फटका, डोळ्याचं पार न फेडणारा फटका, डोळे तृप्त करणारा फटका बघायला मिळतो इथे. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 36 वरती पोहोचतायत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 वरती नाबाद बबलू खामकर. मयूर कारंडे 8 चेंडूमध्ये 8 धावा. तर विजयाचं समीकरण आता इथे बदललेलं आहे. 14 चेंडू आणि 35 धावा. अजूनही लक्ष मोठं आहे, थोडंसं कठीण आहे. मात्र मयूर कारंडे, बबलू खामकर यांच्यावरती विश्वास आहे, त्यांच्या मनगटावरती विश्वास आहे आणि जर ते त्यांच्या लौकिकास जागले तर मला वाटतं ही लढत धीरेनभाई शहाला अवघड नाही आहे. यस यस यस. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे आणि अक्रॉस द बॅट खेळायचा होता. बॅटची बॅकलिप सुद्धा खूप छोटी होती आणि एक वेगळ्या बॅकलिपने खेळायचा प्रयत्न केला बबलू खामकरनं, तो मात्र फसला. निर्धाव चेंडू ठरतो इथे. आता 13 चेंडू आणि 35 धावा. 36 धाव फलकावरती आहेत, अजून 35 हव्यात. 13 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या षटकामध्ये 2 षटकार आलेत आणि त्यानंतर युवराजने चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडू निर्धाव टाकले, 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा बॉल या षटकामध्ये भरपूर महत्त्वाचा असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा ते समीकरण जवळ येऊ शकतं, शिरकाव होऊ शकेल. मात्र हा चेंडू जर निर्धाव केला तर पुन्हा तो दबाव वाढेल. सामना सध्या दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, TV ऑन ठेवा. 36ला 2, 3.5 षटकं संपली आहेत. थोडासा दबाव युवराजवर देखील असेल कारण या षटकामध्ये थोडासा खर्चिक राहिला आहे. दुसऱ्या बाजूने बबलू खामकर तयारच आहे. 10 बॉलमध्ये 22 वर खेळतोय. आता शेवटचा बॉल बबलूसाठी. पुन्हा एकदा चांगला कटर अँगल बनवत असताना या बिलावरती विकेटने आला. बरोबरच आपण पाहिलं तर हा चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय यावर देखील लक्ष टाकावं लागेल. आणि आता नेमकं घडलंय काय हे पाहण्यासाठी मुख्य पंचांनी 3ऱ्या पंचांकडे इशारा कळवलाय, म्हणजे TV अंपायर याची पुन्हा एकदा पडताळणी करतील. धाव घ्यायची होती मयूर कारंडेला. नॉन स्ट्राईक एंडवरून तो स्ट्राईक एंडला जाऊ पाहत होता आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक खेळाडूने दाखवलेली जी चुणूक आहे ती मात्र महत्त्वाची ठरेल का. डिसिजन पेंडिंग. या गोष्टी बघायच्यात आपल्याला की त्यानं थेट यष्टांवरती मारल्यानंतर तो मागे परतलेला आहे. त्याला जाणीव झाली की आपण मागे गेलेलो नव्हतो आणि इथे पाहायचंय चेंडू स्टम्प्सला आदळतोय. तर काय निर्णय येईल पंचांचा हे देखील बघायचंय. मध्यंतरी आपण बघितलं होतं महिलांचा जो सामना भारत आणि पाकिस्तानचा जो वर्ल्ड कप मधला आपण पाहिला होता, त्यावेळेस देखील असाच एक इन्सिडेंट घडला होता. तुम्ही ज्यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला उभा असता आणि तुम्ही जर क्रीज सोडून पुढे आहात, तुमचा इंटेन्स धाव घेण्याचा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये फलक्षेत्ररक्षकांना तुम्हाला बाद करण्याचा सुद्धा अधिकार आहे. खूप वेळा अशा घटना घडलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. अनेक काही गोष्टी घडलेल्या आहेत मध्यंतरी. त्याच पाकिस्तान विरुद्धचा भारताचा सामना आपण पाहिला असेल जो एशिया कप मधला.
तिथे सुद्धा अशा काही घटना घडल्या होत्या की क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवल्यानंतर थेट यष्टांवरती मारलेला होता. मात्र स्क्वेअर लेग पंचांनी धावबाद दिला, परंतु जे नॉन स्ट्रायकर इन अंपायर आहेत त्यांनी सुद्धा त्याला बाद दिलं. कॅच आउटचं अपील पहिल्यांदा पंचांनी स्वीकारलं होतं आणि त्यानंतर रेफरल मागितला होता पाकिस्तानच्या खेळाडूंनी. तर अशा कंडिशन्समध्ये सुद्धा जिथे कॅच आउटचं अपील पंचांनी उचललेलं आहे तर बॉल तिथे डेड झालेला असतो आणि त्यामुळे पुढे त्याला धावबाद करण्याच्या संधी नसते. तर असे काही नियम आहेत ते अतिशय काटेकोरपणे आपण सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे तिसऱ्या पंचांकडं निर्णय सोपवलेला आहे आणि तिसरे पंच TV स्क्रीनवरती बघणार आहेत की नक्की घडलंय काय. यष्टिरक्षकाने चेंडू अडवल्यानंतर त्याने थ्रो केलेला आहे. यष्ट्यांवरती चेंडू देखील आदळलेला आहे. मात्र मयूर कारंडे क्रीजमध्ये आहे का हा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागणार आहे. राईट कॅमेरा अँगल इथे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि तो जर पंचांना मिळाला तर मला वाटतंय पंच हा निर्णय जरूर करतील. परंतु जर पंच आपला निर्णय तिसरे पंच जर निर्णय करू शकले नाहीत तर मैदानावरच्या पंचांनाच तो निर्णय करायचा आहे. त्यांचा सॉफ्ट डिसमिसल इथे खूप महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे की फलंदाज नाबाद आहे. फलंदाज नाबाद असेल आणि विशेष म्हणजे पंचांनी सगळ्या गोष्टी सगळे दृश्य बघितल्यानंतर आपला निर्णय दिलेला आहे की बॉल डेड झालेला आहे. यस, बॉल डेड झालाय आणि त्यामुळं पुढे तुम्हाला बाद करता येणार नाही. यस यस, शेवटचा बॉल होता तो सामन्यातला. यष्टिरक्षकाने बॉल अडवलेला आहे. त्याच्यानंतर काही सेकंद त्याच्या हातामध्ये राहिलेला आहे बॉल आणि त्यामुळं पंचांनी तो बॉल डेड हा घोषित केलेला आहे. त्यामुळे पुढे त्याच्यावरती कुठली ऍक्शन घडणार नाही. फलंदाज नाबाद असणार आहे. चला पुढे मॅच सुरू राहील. 4 षटकांचा खेळ संपला. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटके शिल्लक आहेत. या ठिकाणी कोणत्याही संघानं कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदवायचा नाहीये. थेट खेळायचं आहे. जर आपण पंचांशी विनाकारण हुज्जत घातली, वाद घातला तर आपल्या संघाला 5 धावांची पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. त्यामुळं आयोजक त्या बाबतीत प्रचंड काटेकोर आहेत. आपण पंचांच्या निर्णयाचा खिलाडी वृत्तीने स्वीकार करा. पंचांनी योग्य शहानिशा केल्यानंतरच निर्णय घेतलेला आहे हे देखील लक्षात घ्या. मला वाटतं जवळपास 10 ते 15 वेळा पंचांनी रिप्ले बघितलेले आहेत. सगळ्या गोष्टी तपासून बघितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेतलेला आहे. दोन षटकं आणि विजयासाठी 35 धावा. हो, जर पंचांशी वाद घातला, पंचांशी हुज्जत घातली, निर्णय स्वीकारला नाही, सातत्याने आपण तीच गोष्ट पंचांना सांगत राहिलात तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. क्षेत्ररक्षकांनाही तो नियम आहे, फलंदाजांनाही तो नियम आहे. तर बघा 35 धावा, 12 चेंडू 35 धावा. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ बघितला तर मला वाटतंय बिलकुल डॉमिनन्स आहे इथे केदारनाथ 11 खरवते संघाचा. आणि पुढची 2 षटकं महत्वाची आहे कारण मॅच क्रिकेटची सुरू आहे. इथे शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कोणीच भविष्य सांगणार नाहीये आणि तिथं मयूर कारंडे आणि बबलू खामकर मैदानामध्ये आहे. मग तर बिलकुल नाही. 12 चेंडू 35 धावा अशा स्थितीमध्ये सामना आहे. बबलू खामकर आता नॉन स्ट्राईक एंडला आपण बघू तर मयूर कारंडेला स्ट्राईक एंडला. 8 चेंडूमध्ये 8 धावा मयूर कारंडेकडून आलेल्या आहेत. मात्र 7 बॉल तो डॉट खेळलेला आहे. पुढे त्याला अधिक सक्षमपणे पुढे यावं लागेल. तर बबलू खामकर कडून देखील आतापर्यंत 200चा स्ट्राईक रेट बघायला मिळालाय. मात्र तो आता अधिक जास्त गरजेचा आहे. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 35 धावा. गोपी सर काय प्रेडिक्शन असेल या मॅच मध्ये? सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे कारण ज्या पद्धतीने पुन्हा कमबॅक केलं बबलू खामकर आणि मयूरने ते वाखाणण्याजोगे होते आणि इथे फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे कमी पडतात. बरोबरच धावा पूर्ण केल्यात.
12मध्ये 35 पाहिजे असताना हा पहिलाच चेंडू ज्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरने केलाय आणि ते प्रेडिक्ट करायचं झालं तर सामना अजूनही दोन्ही संघांसाठी खुला आहे. जो सर्वोत्तम खेळेल, मयूर कारंडेकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. जर त्याच्या बॅटमधून धावा आल्या तर मात्र या सामन्यामध्ये पलटवार होऊ शकेल. दुसऱ्या बाजूने बबलू खामकर सेट आहे, त्याला चान्स घ्यावे लागतील, परंतु गोलंदाजांना देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावीच लागणार आहे. 11मध्ये 33 पाहिजेत. पुन्हा एकदा फुल लेंथ होता बॉल, बॉटम हँडचा वापर करत असताना स्क्वेअर लेगला खेळ आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला होईल, परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. इथे मार्जिन ऑफ एरर नरेश सर 0 ठेवावं लागेल. एक छोटीशी चूक आणि त्यानंतर सामन्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकता. निश्चित छोटी चूकही नाही, तर आता तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा 200% काम करावं लागणार आहे. चूक बाजूलाच राहणार आहे. 10 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या. 320चा स्ट्राईक रेट आहे इथे. प्रत्येक चेंडू पाठीमागं 3.25 पेक्षा जास्त धावा बनवायच्यात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या योग्यतेच्या, तुमच्या क्षमतेच्या 200% काम करावं लागेल. बबलू खामकर, यस, कडक कडक, सुपर कडक बबलू खामकर या गोष्टीसाठी ओळखला जातो. खरं तर तो फिनिशर आहे, मात्र ओपनर येऊन त्यानं आतापर्यंत 28 ठोकल्यात. याचाच मी उल्लेख केला होता की बबलू खामकर चांगला सेट झाला आणि त्याच्या बॅटमधून जर मोठे फटके आले तर सामना लांब नाहीये. पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, जसा आला तसा पाठवलाय आणि आता या षटकाराने सांगितलंय येस, टायगर अभी जिंदा है. या मॅच मध्ये चांगली लढत होईल. षटकाराबरोबरच धावसंख्या 45 वर पोहोचले. 9 चेंडू 26 धावा, परंतु अजूनही भरपूर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक खेळाडूला स्वतःला सांगायचे की शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. दोन्ही संघांचं अस्तित्व ठरवणारा सामना आहे आणि ज्यावेळेला अस्तित्वाची लढाई येते त्यावेळेला सामदाम दंडभेद वापरावाच लागतो, पण इथे क्रिकेटमधला वापरावा लागेल. 9 चेंडू 26 ची गरज. गोलंदाज तयार. अजून एक वेळेला ऑन साईडलाच उडवलाय, परंतु या वेळेला पकडला गेला. डीप मिड विकेट मध्ये चांगला झेल बबलू खामकरचा. अखेर संपलाय खेळ. OUT आउट. 13 मध्ये 28 धावा बबलूने काढला, तो बाद झालाय. 45 ला 3. आता सामन्यामध्ये ट्विस्ट. जबरदस्त बॅटिंग राहिली बबलू खामकरची. 13 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलं. मात्र अशा परिस्थितीमध्ये तो बाद झालेला आहे की संघासमोरची परिस्थिती अधिक बिकट आहे. त्यामुळं बबलू खामकरकडून अधिक मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु ज्या वेळेस तुम्हाला प्रत्येक बॉलवरती 6 किंवा बाउंड्रीज हवी आहे तर अशा परिस्थितीमध्ये बाद होण्याच्या शक्यताही तेवढ्याच वाढतात. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर आपण बघतोय तेजसला गोलंदाजी करताना, परंतु या अगोदर युवराजनं 2 षटकं टाकलीत, कौस्तुभनं 2 षटकं टाकलेली आहेत आणि त्यामुळे पुढचं जे षटक येणार आहे ते ऑप्शनल बॉलर आहे. म्हणजे जो चौथा गोलंदाज आहे त्याला डेथ ओव्हरला यावं लागणार आहे. तेजस गोलंदाजी करतोय आज. कौस्तुभ, युवराज चांगले प्रभावी ठरले होते आणि त्यामुळंच जो डिफरन्स आहे आता 8 चेंडूमध्ये 26 धावा, हा डिफरन्स त्याने तयार करून दिलेला आहे. मात्र नवीन गोलंदाजाला, जो पर्यायी गोलंदाज आहे, त्याला हे लक्ष राखणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. तुषार रणदिवे नवीन फलंदाज मैदानामध्ये. मयूर कारंडे, तुषार रणदिवे. अशा परिस्थितीमध्ये तुषार देखील भरपूर वेळ खेळलेला आहे. विशेषतः 2014-15 साली जो त्याने ज्यावेळेस पदार्पण केलं त्याच वेळेस आम्ही तुषारला बघितलं होतं. तो बेस्ट फिनिशर होता. नंतरच्या काळामध्ये तो वरच्या क्रमांकावरती खेळायला लागला. मात्र आज पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेमध्ये. उंच फटका तुषारचा, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि तुषारला देखील परतावं लागेल. 2 विकेट पडलेले आहे. याच्यापेक्षाही गोपी सर 2 बॉल डॉट झालेले आहेत. 2 विकेटपेक्षा आलेली 2 निर्धाव चेंडू भरपूर महत्त्वाची असतील. तुषार रणदिवे भाजा ज्याचा आपण उल्लेख केला, परंतु आता तो देखील इथे फार प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही आहे. पहिल्या चेंडूवर तो बाद झालाय, खातं देखील उघडता आलं नाही आहे आणि आता सामन्यामध्ये पूर्णपणे जर आपण पाहिलं तर केदारनाथ इलेव्हन खरवटीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय, परंतु इथून देखील एका फलंदाजाला संकटमोचक होणं गरजेचं आहे आणि आज जर तो चमत्कार झाला तर इथे असलेला प्रत्येकजण तुम्हाला नमस्कार करेल. परंतु काय झेल टिपलाय. एका बाजूला तीव्र ऊन आहे आणि अशा वेळेला बॉलवरची नजर आय साईड खूप चांगली होती आणि त्यामुळे हा झेल टिपला गेला. तुषार रणदिवे बाद झालाय. 45 ला 4 समीकरण येऊन पोहोचले. आता या सामन्याचं चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. या सामन्यामध्ये 26 म्हणजेच काय आता या 7 चेंडूंवर प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचाच आहे आणि त्यामुळे आता रोहित आणि मयूर या दोन्ही फलंदाजांना चान्स घ्यावेच लागतील. चान्स घ्यावे नाही तर बनवावे लागतील. परंतु समोर देखील तेवढेच कसलेले गोलंदाजी करतायत केदारनाथ इलेव्हन खरवतेकडून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 71चं टार्गेट.
श्री विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टिंगरे सरकार चषक 2025 आपण 16 अनुभवतोय. शेवटचा बॉल या षटकामध्ये. ओ यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपलाय आणि अखेर इथे झेल पूर्ण करत असताना अजून एक विकेट मिळते. रोहित आला, त्याने फटका खेळला, तो देखील बाद झाला आणि आता गोलंदाजाने विकेटची घेतली हॅट्रिक, वापरली आपली ट्रिक. आता फलंदाजांना पाठवले डगआउटच्या दिशेने. 45 वर 5वा धक्का. काय गोलंदाजी तेजस्वी, 3 फलंदाज एका पाठोपाठ पाठवलेत त्याने पवेलियन मध्ये. विजय खडके संघनायक मैदानामध्ये आता दाखल होतो. रोहित ननवरेकडून देखील अपेक्षा होत्या आज की कन्सिस्टन्सी, मोठे फटके तो खेळेल, संघाला गरज होती ती. मात्र बबलू खामकर, तुषार रणदिवे पाठोपाठ बबन ननवरे, 3 मोठे फलंदाज स्वस्तात बाद झालेत आणि आता 6 चेंडू विजयासाठी तब्बल 26 धावांची आवश्यकता राहिलेली आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. 45 वरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत. तेजसनं 3 फलंदाज बाद केलेले आहेत. खरं तर तेजसने एक वादळ इथे तयार केलं, एक तुफान म्हणून तो पुढे आला आणि त्यानं पाहता पाहता मोठमोठ्या फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवलेलं आहे. तर हे केव्हा शक्य होतं, ज्यावेळेस तुम्ही अगोदरचे जे गोलंदाज आहे त्यांनी जो प्रेशर तयार केला होता, त्यांनी जो कमी दाबाचा पट्टा तयार केला होता, त्यांनी धावा अडवल्या होत्या आणि त्यामुळे म्हणजे कौस्तुभ आणि युवराजचं यश. मी म्हणाल की तेजसनं जरी 3 विकेट तेजसच्या नावावरती असल्या तरी या विकेट पाठीमागं ते युवराज आणि कौस्तुभ या दोघांचं योगदान होतं. तर वेळ संपलेली आहे, त्यामुळे आता एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये आणायचं आहे. जे 5 38 सर्कलच्या बाहेर असतील तर ती मर्यादा आता कमी होणार आहे, ती 4 वरती येणार आहे आणि 4 क्षेत्ररक्षकांबरोबर तुम्हाला आता खेळायचं. म्हणजे जो P2 असतो वन डे क्रिकेटमध्ये, जो P2 असतो आता तो P2 इथं लागू होणार आहे. षटक क्रमांक 11 ते 40 या षटकांमध्ये जो P2 असतो तो P2 आता लागू होतोय. 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. 6 चेंडू 26 धावा आणि भरपूर लांब होता चेंडू. कव्हर मध्ये निश्चित कवेत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिठीतून निसटलेला आहे. 45 वरती 5. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडू 26 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज शेवटचं षटक निखिल बागुल संघनायक. यस, वंडरफुल शॉट. मयूर कारंडेचा दुसरा षटकार खूप वेळानंतर आलेला आहे. कन्सिस्टन्सी, जसे 4 बॉल कन्सिस्टन्सी तो डॉट झाला तसे 4 6 आता त्याच्या बॅटमधून कन्सिस्टन्सी यायला पाहिजेत. 4 6 कन्सिस्टन्सी येतील का हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे, परंतु एक तर त्याने मारलाय. अजूनही 4 बॉलमध्ये 20 पाहिजेत. अजूनही सामना जिंकवण्याची क्षमता मयूर कारंडेमध्ये आहे. 12 मध्ये 17 वर तो खेळतोय, परंतु आज त्याची खेळी थोडीशी निराशाजनक राहिली. जी डॉट बॉल त्याने खेळलेत त्यावर कदाचित दावा आले असतं तर इथे समीकरण थोडंसं वेगळं असू शकलं असतं, परंतु आता 4 मध्ये 20 बनवायचे आहेत. मयूर कारंडे इथून हा सामना जिंकून देऊ शकेल का? गोलंदाज तयार, स्ट्राईक एंडला आहे मयूर. अजून एक उडवलाय, कडक कडकडीत प्रहार, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. काउ कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. जबरदस्त एक तगडी बॅटिंग आहे. या संघाकडे मी नेहमीच बघितलेले, धायरीला बिलॉंग करतो तो ओमकार पोकळे आणि मयूर कारंडे या दोघांनी सृजन क्रिकेट करंडकमध्ये अशी एक मॅच खेळत. आय थिंक सेमीफायनलचा तो सामना होता आणि तिथं मॅजिक ओव्हर असल्यामुळं तुम्ही 1 रन मिळाली तुम्हाला तर त्या 2 होतात. शेवटच्या ओव्हरमध्ये 58 पाहिजे होत्या आणि या पठ्ठ्यांनी 58 मारल्या होत्या. अर्थात तिथे 29 धावांचीच आवश्यकता होती त्यांना, पण षटकार ओळीनं ठोकले होते. त्या आठवणी पुन्हा एकदा इथे ताज्या होत आहेत. मयूर कारंडेने 2 6 मारलेत, अजून त्याला फक्त 3 मारायचेत आणि 3 षटकार मारणं त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. आतापर्यंत त्याने कित्येक वेळा हा कारनामा केलेला आहे. आता निखिल बागुल संघनायक समोर आहे. 3 चेंडू आहेत, 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट तयार झालेला आहे. आतापर्यंत हेलकावे खात होता हा सामना हिंदोळ्यांवर, मात्र आता पाहायचंय की किनारा मिळेल का. एखादं जहाज, आता गोपी जाधव सर रत्नागिरीला बिलॉंग करतात आणि विशेष म्हणजे बरेचसे जे मच्छीमार असतात त्यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत. त्यांचं जहाज समुद्रामध्ये जातं, लाटांवरती हेलकावं खात असतं, पण अखेर ते भरून किनाऱ्यावरती घेऊन येतात. मला वाटतंय विजयानं भरून हे जहाज किनाऱ्यावरती आणेल का मयूर कारंडे. 3 बॉल मधल्या 14 धावा भरपूर महत्वाच्या असतील आणि त्यामध्ये जर या चेंडूवर एखादा षटकार आला तर गोलंदाजावर दबाव बनू शकेल आणि त्यानंतरचे 2 चेंडू टाकत असताना तो देखील थोडासा दबावात असू शकेल. त्यामुळे हा बॉल भरपूर काही देणारा आणि भरपूर काही घेणारा ठरेल. मयूर 13 बॉलमध्ये 23ची गणागती खेळी. थोडासा वेळ घेतला, परंतु आता वेट करत असताना वाट लावायची आहे. ओ हो, यावेळेला
थोडा पुढे चेंडू टाकला गेला, बॅटच्या टोला लागलाय, परंतु त्यावर चौकार मिळवलाय. नरेश सर इथे मेहनतीने कमावलं होतं, मात्र इन्कम टॅक्स मध्ये पुन्हा एकदा गमावलंय. या 4 धावा, 2 चेंडू, 10ची गरज आहे. सामना रंगलाय, पैसा वसूल मॅच. मयूर कारंडे आज की फॅक्टर ठरेल का? 14 चेंडूमध्ये 27 धावा. एक वेळ अशी होती की मयूर कारंडेनं मला वाटतं पहिले 5 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. 6व्या चेंडूवरती षटकार मिळाला, त्याच्यानंतर 2 सिंगल त्याने घेतला. 8 चेंडूमध्ये 8 धावा अशी स्थिती होती. मात्र तिथून पुढे मयूर कारंडे काय खेळलेला आहे? पुढच्या 6 चेंडूमध्ये मयूर कारंडेने 19 धावा फटकावल्यात. मागच्या 6 चेंडूमध्ये तो जो खेळला त्याने 19 धावा फटकावलेल्या आहेत आणि त्यामुळंच पुढे येणारे 2 चेंडू हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. इथे थोडासा ॲक्सिडेंट सुद्धा आपण पाहिलेला आहे. मयूर कारंडे दुसऱ्या धावेचा प्रयत्नात होता. जर क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला असता तर मयूर कारंडेला दुसरी धाव घेणं शक्य नव्हतं. मात्र इथे नशिबाची साथ सुद्धा त्याला मिळालेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या 2 चेंडूमध्ये आता 10 धावा हव्यात. 2 चेंडू 10 धावा. मयूर कारंडे स्ट्राईक एंडला खेळणार आहे आणि त्यामुळे प्रेशर आता निखिल बागुलवरती असणार आहे. तो ही परिस्थिती कशी हाताळतो हे महत्त्वाचं आहे. मला वाटते आता बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवावा लागेल मयूर कारंडेला पण आणि निखिल बागुलला पण. प्रेशर जास्त गोलंदाजावरती असू शकतो. मयूर कारंडे मात्र ओहो फुल टॉस आहे आणि मयूर कारंडेला असा चेंडू टाकणं म्हणजे उपाशी वाघाच्या समोर शेळीला उभं करणे. हा चेंडू तो तसाच मारणार आहे. मयूर कारंडे मॅच घेऊन जाईल का? षटकार मारलेला आहे. शेवटच्या चेंडूमध्ये फक्त 4 धावांची गरज आहे. मयूर कारंडे हा असा ड्रायव्हर आहे ज्याला माहिती आहे योग्य वेळेला कोणता गिअर शिफ्ट करायचा. आणि पहा फुल टॉस टाकला, त्याच्यासाठी मेजबानीचं प्रारूप होतं आणि त्यावर पुल पॉवरफुल सक्सेसफुल झालाय. 1 चेंडू शिल्लक आहे. आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 4, परंतु पडताळणी केली जाते. चेंडूची हाईट चेक केली जाते. तिसरे पंच इन ॲक्शन मध्ये आहेत आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे या चेंडूवर फक्त 6 धावा आहेत आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नरेश सर, नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते आणि आता ती वेळ कुणाची बदलणार? 1 बॉल 4 धावांची गरज. मयूर कारंडे सुरुवातीला मला वाटते लाखोली वाहणारे लोक आता स्तुती सुमनं उधळत असतील. मयूर कारंडे ज्या पद्धतीने तो खेळलेला आहे. सुरुवात अतिशय खराब होती. पहिले 4 चेंडू लागोपाठ डॉट खेळला. 5व्या चेंडूवरती एक सिंगल घेतली, पुन्हा निर्धाव खेळला, पुन्हा षटकार मारला आणि तो त्यानंतर लयमध्ये आला आणि पहा त्यानं काय कमाल केलेली आहे. शेवटचा चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. मयूर कारंडे समोर संघनायक निखिल बागुल आहे आणि आता ही मॅच पुन्हा एकदा रोमांचक वळणावरती आलेली आहे. काय जबरदस्त मॅच आहे. खरं तर ज्या पद्धतीनं मयूर उभा राहिलेला आहे, वादळामध्ये तो उभा राहिला होता, सक्षमपणे तो आता आपली नाव किनाऱ्यावरती घेऊन जायला सज्ज झालेला आहे. 4 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच आहे. कधी इकडे कधी तिकडे, श्वास रोखून धरायला लावणारा सामना, उत्कंठाशी गेला पोहोचवणारा सामना. शेवटचा चेंडू 4 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या अपेक्षित आहे प्रेक्षकांकडून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओ हो मयूर कारंडे 1 धाव घेतलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळत आहेत. खम ठोक ठेल लेता है जबनर, पर्वत के जाते पाँव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. मयूर कारंडे या मॅचचा हिरो. कमालीची मॅच, कमालीचा सामना, उत्कंठाशी गेला पोहोचवणारा सामना. धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आज या मैदानामध्ये अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवला. मयूर कारंडे अंधार दाटून आलेला होता आणि दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये विजयाचा लख प्रकाश निर्माण करणारा खेळाडू मयूर कारंडे. वाह, कमालीची मॅच प्रेक्षकांना इथे बघायला मिळालेली आहे. इथून पुढे पुन्हा एकदा अजून जबरदस्त मॅच बघायला मिळेल कारण तितकेच तगडे खेळाडू यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला दिसणार आहे. दोन्ही संघांनी हँडशेक करा आणि त्यानंतर मैदान सोडा. तर पुढच्या दोन्ही संघांनी लगेच मैदानामध्ये मॅचसाठी उपस्थित राहा.
यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार लगेच वितरित केला जाईल आणि मला वाटत नाही की आता कोणत्या खेळाडूची अनाऊन्समेंट करण्याची आवश्यकता आहे का इथे. तर मी सन्माननीय अतुलदादा परांडे यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्माननीय महेश दादा म्हस्के, सन्माननीय अतुलदादा परांडे आणि सन्माननीय उमेशजी टिंगरे या तीनही अतिथींना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. या मॅन ऑफ द मॅच मैदानातून थेट इकडे आलं तरी चालेल. यस, नाव घ्यायला पाहिजे का आता. मयूर कारंडे, कमालीची मॅच राहिली. मयूर कारंडे 16 चेंडूमध्ये 37 धावा, बबलू खामकर 13 चेंडूमध्ये 28 धावा. खरं तर अशक्यप्राय असा